नमस्कार, मी साहिल नरुलकर. वार्ता गोव्याच्या मध्ये आपलं स्वागत. पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, पण तत्पूर्वी हेडलाईन्स. आयडीसी प्लॉट ट्रान्सफर प्रक्रियेत गौडबंगाल. आयडीसीचे संचालक आपल्या नातेवाईकांना देतात प्लॉट. राज्याच्या तिजोरीत होतीये महसूल गळती. आमदार विजय सरदेसाईंचा विधानसभेत गौप्यस्फोट. आयडीसी जमीन संदर्भातील सर्व प्रक्रिया यापुढे ऑनलाईन. उद्योगमंत्री माविन गुदिन्होंचे आश्वासन. बेतूल केपेत आयआयटी आणा. आयडीसीच्या ताब्यातील 8 लाख चौरस मीटर जमीन प्रकल्पासाठी योग्य. जागेत झाडांची कत्तल करण्याचीही गरज नाही. केपेचे आमदार एल्टॉन डिकोस्टांनी मांडला विधानसभेत प्रस्ताव. वनमहाळुंगेतील जीसीएच्या जमिनीवर क्रिकेट स्टेडियम नाही. क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी आधी फिजिबिलिटी रिपोर्ट गरजेचा. क्रीडा मंत्री गोविंद गावडेंची माहिती. प्रस्तावित जागेत स्टेडियम गरजेचा. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेड यांचे वक्तव्य. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात. खासगी बस उलटून दुर्घटना. अपघातात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू. 23 जण जखमी. जखमींवर जवळपासच्या रुग्णालयात उपचार सुरू. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं घडला अपघात. आणि महागाईबाबत विधानसभेत चर्चांना उधाण. महागाईबाबत गोमंतकीयांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास. महागाईसाठी सर्वांनी एकत्र यावे. मंत्री विश्वजित राणेंसह सत्ताधारी आमदारांनी केले आवाहन. आयडीसी प्लॉट ट्रान्सफर प्रक्रियेत गौडबंगाल असल्याचं गौप्यस्फोट आमदार विजय सरदेसाईंनी केलाय. दरम्यान उद्योगमंत्री माविन गुदिन्होंनी यावर स्पष्टीकरण दिलंय. बिकॉज सर हो इश्यू आहा आयडीसीचे प्लॉटांचो. आता म्हजो प्रश्न आशिल्लो, एक हांवें लिस्ट मागिल्लें सगळे आयडीसीचे लीज होल्डर ज्यांनी ट्रान्सफर ऑफ प्लॉट्स, एक्सचेंज ऑफ प्लॉट्स विथ अदर लीज होल्डर और रिनेमिंग ऑफ प्लॉट्स सिन्स January 2017 टिल डेट हांवें इन्फॉर्मेशन मागिल्लें. स्पीकर सर, मंत्र्याक हांवें क्वेश्चन विचारलेलो 3 कॅटेगरी. आयडीसीचे प्लॉट जे ट्रान्सफर जाल्यात, आयडीसीचे प्लॉट जे एक्सचेंज जाल्यात आनी आयडीसीचे प्लॉट जे रिनेम जाल्यात. रिनेम म्हळ्यार कितें? चेंजिंग द नेम ऑफ द लीज होल्डर इन द आयडीसी लीज एग्रीमेंट. स्पीकर सर, आयडीसीन आमकां जे तुमी आन्सर दिलां सगळी बरोबर घालून दिल्या. सगळी नावात बरोबर दिल्या. आय हॅव आस्क्ड यू 3 कॅटेगरीज. यू हॅव नॉट गिवन मी बाय कॅटेगरी इन स्पायट ऑफ द क्वेश्चन बीइंग पोस्टपोन्ड. ऑन द कॉन्ट्ररी, you should have given more concise answers. But you have not given. Thinking that I won't get the answer. But I have the answer already with an RTI. In the case of Procter and Gamble, who have bought a land from Merck, 60,000 equivalent, you have charged them 99 lakhs, 24,750. I'm just bringing to your notice how revenue loss is caused by IDC. CommScopeची केस म्हाका गव्हर्मेंटा कडेन एश्युरन्स जाय, विल बी इन्व्हेस्टिगेटेड. सो बेसिकली म्हाका जाय आसलें वॉट इज इट दॅट ही वॉन्ट्स. आतां तेणें एक मिनट लेट आय एम ऑन माय लेग्स माय डियर. तेका जाय उमकी स्पेसिफीक केस विच आय वॉज गोइंग टू आस्क. आय एम हॅपी तेणें कॉम्स्कोपाचें एक एग्जाम्पल आनी उदाहरण दिल्लें आसा. दुसऱ्यांची तेणें उदाहरण दिल्लें आसा म्हणजे कितें दॅट सेलेक्टिवली GSIDC ओ GIDC आपण हें करता म्हूण. आतां हांव मुद्दम सांगपाक सोदतां, ही शूड ऑल्सो ऑनरेबल मेंबर विजय सरदेसाई should also realize it is a corporation, separate corporation. They have their own independent functioning. ते गव्हर्मेंटाक थोडेशे डिसिजनां एप्रुवला येतात, थोडी येयना. So they function on their own. They have that autonomy. Since you have raised a specific example where government has lost revenue as far as CommScope is concerned, yes, I will inquire, and if some action is required, then I will take it. स्कॅम जाता आनी ते एक्सपोज करप हें ओपोजिशनाचें कर्तव्य आनी तें म्हजें काम. तें मंत्र्याच्या एटेन्शनान हाडप आनी मंत्र्या कडेन विचारप की स्कॅमस्टराचेर कितें एक्शन जातली. हें म्हजें फायनल एम आनी टायम बाउंड. सो आतां ताणें सांगलां की नेक्स्ट ताचे कडेन विसरूं नाका म्हणून. हांव विसरूं ना. तांणी आन्सर करपाक आमकां विसरल्या. हांव तें घेवन बसता, तें सारकें बसता. आय फायल्ड इवन अ विजिलन्स केस, नॉट मी बट माय पार्टी. So we are following up on this. Now I am giving you a video of a person with a black car, Volkswagen, collecting money for allotment. In these days, I know the chairman is my good friend. He won't do all these things. But there are people
कोणाला भावजी असूंक शकता तो, बट इट इज अ सिरियस इशू. आय विल गिव्ह यू दिस. Please investigate and take action against these scamsters and go by the report of your company secretary. Yours means IDC's company secretary. You can't just send it to a lawyer you want and get it waived off. This becomes a scam then. And please हांव तेन्ना ओपोजिशनान आसलो, आतां घडी ते पार्टीन आसतलो. पाव स्कॅम मुद्दम सांगता. 5 केसीस केल्ल्यो म्हाजेर, एक केसीचे 5 केल्ल्यो. आर्ग्युमेंट बिफोर चार्ज 4 केस काबार जाल्यो. मिनींग कितें? आर्ग्युमेंट बिफोर चार्ज काय नाशिल्ली, भायर उडयले. लास्ट केस आता ती फायनल स्टेजी आहा. तुका कळटलें इनोसंट आसलो काय कितें आसलें तें, पूण सदांच म्हाजें थापटाव पावर स्कॅम. एंड वॉट वॉज द एलिगेशन अगेन्स्ट मी? दॅट आय डिड नॉट गो टू द कॅबिनेट. कोणे पयशे गेले म्हूण कोणे हे आरोप करूं ना. कॅबिनेट वचना म्हूण क्रिमिनल चार्ज केली. हें लोकांक खबर आसपा जाय. आनी ते काबार जाता तें हांव सगळें स्पश्टपणे दाखयतलो. सद्दां म्हाजेर थापटावपा हें स्कॅम तें स्कॅम. म्हाका दाखय खंयच्या स्कॅमान हांव केन्ना इन्वॉल्व आहा जाल्यार. केपी येथील आयडीसीच्या ताब्यात असलेल्या 8 लाख चौरस मीटर जमिनीवर IIT प्रकल्प आणावा असा प्रस्ताव आमदार एल्टन डिकोस्टा यांनी विधानसभेत सरकारकडे मांडलाय. या जागेत झाडांची कत्तलही करण्याची गरज नसल्याचं एल्टन डिकोस्टा म्हणालेत. Speakers, I want to be very specific. One area, आमचे केपेचे मतदारसंघ, म्हाका दिसता that is only one a property and what we can do of in Kepe 12 lakh square meter जमीन हा किटल, which is 8 lakhs one for food park म्हण केली आणि ऑक्झिलरी पार्क म्हण 4 लाख केली. ती आतां एक्वायर केल्यार जायती वर्सां जालीं. जेन्ना आमगे स्वर्गीय मनोहर बाबान थिंगा एक डिफेन्स एक्सपो हाडले आनी तेन्ना लोकां ती जमीन सारकी दिसती पडली आनी कळ्ळी. मुगे मुंडींतल्यान 2 वस्तू आमच्या केपेंच्या मतदारसंघात म्हाका दिसता हांवें काल ऑनरेबल चीफ मिनिस्टर सांगला आनी आय वॉन्ट टू मेक इट व्हेरी क्लियर सांगला आमकां एक फाटली जॉब जाले इवन जॉब ऑर्डर मेळो ती मेडिकल जॉबा ती ऑर्डर हाडान दवरल्या आनी चीफ मिनिस्टराक कानाक घायला. ना हांव सांगता समज तरी ही 8 लाख आय हॅव अंडरस्टूड दॅट दिस 8 लाख स्क्वेअर मीटर ऑफ लँड इज यू ऑल वॉन्ट टू ट्रान्सफर एंड गिव इट टू सम अदर डिपार्टमेंट. म्हाका दिसता हे जे 8 लाख आणि 4 लाख 12 लाख स्क्वेअर मीटर जमीन हा केपेंच्या मतदारसंघात स्पेसिफिक विचार तुमचो जाल्यार हे जमनीचे कितें केलां आनी म्हाका आन्सर जाय फ्रॉम द हॉनरेबल मिनिस्टर वॉट इज यू ऑल हॅव सम इंटेन्शन टू गिव इट टू सम अदर डिपार्टमेंट वॉट इट इज बिकॉज दिस इज द ओनली लँड वीच कॅन क्रिएट एम्प्लॉयमेंट टू आवर कॉन्स्टिट्युएन्सी. येस मिनिस्टर. बिकॉज सर हांव अर्दे समजलो अर्दे समजुना तो सांगता ते भाशेन. तो चड आवाज करता मायकार म्हाका खरें समजुना. आय एम सॉरी अबाउट दॅट. पूण हांव एकूच सांगपाक सोदतां तुका कितें जाय थिंगा तें सांग. मागीर हांव तुका उत्तर दितां वा हांव तशें करपाक ट्राय करतां. तुका कितें जाय? सरकार कन्फ्यूज जायनाका ते सुवाते आयक लेट आय एम ऑन माय लेग्स न्हू. मातशें बस मरे मातशें बस. थिंगा येदे व्हडले सुवात आहा हांव जाणा. डिफेन्स एक्सपो येदे व्हडले थिंगा हें जाल्लें म्हाका खबर आहा. सगळे गोंयकारांक खबर आहा. थिंगा कितें तरी बरें येवपा जाय हे सरकाराची प्रयत्न चालू आसा. आतां तुका कितें जाय तें तूं म्हाका सांग. तुजें सजेशन हांव घेतां आनी आमचो सरकार ट्राय करता रे फुडारात तेंच करपा तूं सांगता तें. बिकॉज वी ऑलवेज टेक द ओपिनियन ऑफ द लोकल MLA. वी गिव रिस्पेक्ट टू द लोकल इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह. सो तूं सांग तुका कितें जाय. IIT इतलो बोवाळ जाता. IIT हाडया मरे साहेब. IIT हाडया. पळय मरे स्पीकर सर एक आमदार उबो रावता बसून आनी घ्या. ऑफर करता सांग IIT हाडया. Not even a single tree has been cut there. बाबा अल्टन सांगता थिंगा आमच्या IIT घालया म्हूण. हेजे आदीं दुसरे आमदार मुखार सरता घालया म्हणटा. ती परिस्थिती मागीर कितें जाता तोच आमदार थिंगा वचोन सपोर्ट करपाक शकना. कित्याक स्थिती बदलता. सो कितें सांगता चितून सांग. तुकडे ताणपा जातले आनी जातले थिंगा स्पीकर सर आणि सांजे हो कितें हाडूंक सोदता ते ताणी सांगलें आतां. बसून घ्या. कोण मेळा भाऊजी. म्हाका ऑब्जेक्शन ना बाबा. स्पीकर सर स्पीकर ही परिस्थिती बदलपाची कांय. वनभावळिंगे येथील 2,93,000 चौरस मीटर जमिनीवर क्रिकेट स्टेडियम बांधण्याचा विचार नसून आधी फिजिबिलिटी रिपोर्ट गरजेचा आहे असं माहिती क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी दिली आहे. या जागेत स्टेडियम गरजेचा असून सरकारला माझा पूर्ण सहकार्य असेल असं आश्वासन आमदार प्रेमेंद्र शेट यांनी दिलंय. तर हांव मान्य मंत्र्याक विचारूंक सोदतां हेजेर कितें जालां हेजो स्टेटस कितें आसा हो पयलो प्रश्न. जेन्ना 2,93,000 स्क्वेअर मीटर जागा घेतली तेन्ना त्या एरियेन 60,000 स्क्वेअर मीटर जागा ही सेटलमेंट झोन आसली आनी बाकीचे ऑर्चीड आसली.
तर माझो दुसरो प्रश्न असो आहा की ती बाकीची जागा कन्वर्शनाक घेतल्या काय ना, हो दुसरो प्रश्न. तिसरो प्रश्न म्हाका असो सांगपाचो आहा स्पीकर सर, हो जो स्टेडियम आसा हो आदरणीय मेंबर ऑफ स्पीकर सर, माननीय आमदारान जो प्रश्न विचारलेलो आसा तो मावळिंगेच्या GCN जी लँड एक्विशन जी केल्ली आसा त्या संदर्भात विचारलेलो आसा. सरकार अजून पर्यंत ह्या जमनी विशयी थंय स्टेडियम येतलो ना येतलो हे अजून पर्यंत तशें कांय डिसिजन आमी घेवना. पूण आमी डेफिनेटली GCAक बरयतले की बाबा ती आनी आमची जी टॅक्निकल टीम जी आसा किंवा जे स्पोर्ट्स मळाचेर जे तज्ञ जे आसात तांकां घेवन एक फिजिबिलिटी रिपोर्ट पयलू जावप हें तितलेंच म्हत्वाचें आसा. आनी त्या दृश्टिकोनांतल्यान हांव आमदाराक एश्युरन्सूय दिवपाक सोदतां त्या वेळाचेर ते डेलिगेशन जेन्ना वतलें त्या वेळाचेर तुमकांय हांव पार्ट ऑफ मेंबर म्हणून घेतां. आनी डेफिनेटली म्हाकाय खबर आसा जी आज जी खंत व्यक्त जी केल्ली आसा आदरणीय आमच्या मेंबरान, आज गोंयान इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमाची नितांत गरज आसा. आणि ज्या वेळाचेर हांवें ही ह्या खात्याची जबाबदारी घेतिल्ली आसा त्या वेळाचे पासून हांवूय खूब प्रयत्न करतां. आणि डेफिनेटली ह्या जमनी विशयी संदर्भात डायरेक्टली ती अजून पर्यंत आमच्या सरकाराच्या ताब्यात ना. मग डेफिनेटली ताजो फिजिबिलिटी रिपोर्ट पळयल्या नंतर आणि जावपाक शकता ना जावपाक शकता ह्या दृश्टिकोनांतल्यान आमकां एंटायर गोंयचो विचार करपाक जाय आणि त्या दृश्टिकोनांतल्यान आमी पॉझिटिव्हली विचार करतलो अशें एक आश्वासन हांव ह्या संदर्भात आदरणीय आमदाराक दिता. स्पीकर सर, ही जागा जी आसा 2,93,000 स्क्वेअर मिटर जागा एकाच जाग्याचेर आसप हे एक म्हत्वाची गोष्ट आसा. आणि ह्या जागेन ही जागा अशी प्लेन जागा आसा ज्या जाग्यार एक प्रोजेक्ट हाडपाक इजी पडटले. त्या जाग्यार फॉरेस्ट सुद्दां ना. तर अशी जागा इंटरनॅशनल स्टेडियम बांदपाक एकदम सुविस्कर आसा अशें म्हाका दिसता. ह्या जागेन जर इंटरनॅशनल स्टेडियम जालो जाल्यार बिचोले तालुक्यांत तशेंच बार्देस आनी पेडणे तालुक्यांत ह्या तिनूय तालुक्यांक हेजो फायदो जातलो हेंय म्हाका सांगन दिसता. स्पीकर सर, ह्या स्टेडियमाक लागून तेन्ना बायपास रस्तो एक प्लॅन केल्लो, रिजनल प्लॅनाचेर तो मार्क जाल्लो आसा. ते बी म्हाका हांगासर सभागृहान सांगपाक सोदता हांव की कोलवाळ पासून ते दिवचल पर्यंत हो जर रस्तो जालो जो रिजनल प्लॅनाचेर मार्क जाल्लो आसा तो जर जालो जाल्यार इब्रामपूर चांदेल हांगासून जो रस्तो सुरू जातलो ह्या भागांसून सगळी डेव्हलपमेंट जर जायत जाल्यार मोपा पासून ते बिचोले पावपाक खाली 20 किलोमिटराच्या अंतराचेर हो स्टेडियम आसतलो. आणि ही सगळी जागा जेन्ना डेव्हलप जातली तेन्ना ह्या पेडणे तालुक्या पासून ते दिवचले आनी सत्तरी तालुक्यांक ह्या सगळ्या भागांक हेजो फायदो जातलो. एम्प्लॉयमेंट खूब जातले जनरेट. तशेंच ही सगळी एरिया डेव्हलप जावपाचो चान्सीस आसा. म्हणून हांव स्पीकर सर सभाघरा कडेन विनंती करता की हो जो स्टेडियम इंटरनॅशनल स्टेडियम GCN ही जागा जी घेतलेली आसा हो स्टेडियम बिचोले म्हणजे मये मतदारसंघात जावचो अशी एक विनंती करता. स्पीकर सर, आमदारान व्यवस्थित एक्सप्लेन केले तो कित्याक गरज आसा कित्याक जावचो. हांव एक उलटो प्रश्न ताका विचारता. फक्त तुजे स्थानीक लोक थंय विरोध करूंक येवचे ना न्हू तेजी काळजी पयलीं घेवपाक जाय स्थानीक आमदारान. कितें जाता प्रत्येक कडेन प्रोजेक्ट करपाक गेला तो जातलो ना जातलो मागीरचो विशय GCAचो ग्रावंड आसा. GCAक सांगून ताच्या उपरांत GCA वील टेक द डिसिजन इन कन्सल्ट विथ द गव्हर्मेंट. दॅट वील सी. पण हांव परत फक्त इतक्याच खातीर कित्याक म्हणटा ना खंयचोय प्रोजेक्ट येयलो काय ना स्थानीक ताका विरोध करपा खातीर उबे रावता. त्या ती ह्याय जागेच्या बाबतींत तशें जावचें ना हाजी काळजी म्हाका दिसता तुका पयलीं घेवची पडपाक जाय. नाजाल्यार जागो GCAन ऑलरेडी विकत घेतला तेंच्यांनी बाकीची सगळी तयारी केल्ली. हाज्या पयलीं म्हाका दिसता स्थानिकांचो विरोध जाला म्हणूनच मागीर ते शिफ्टींग बीन कितें तरी जाला. त्या ती तुवें एज अ लोकल MLA म्हणून हो एश्युरन्सूय दिवचो पडटलो हावजा. थंयसर जर कितेंय जालें जाल्यार आपूण फर्मली सरकाराच्या बरोबर तो ग्रावंड करपा खातीर रावता तेजे एश्युरन्सूय दिवपाक जाय. कारण फाल्यां सकाळी प्रोजेक्ट सरकारान तांकां सांगून जर हाडलो आनी परत ते विरोध जाता म्हणून ना आतां ना म्हटलें हें जावचें ना. स्पीकर सर, ही जागा अशी आसा ज्या जाग्यार लोकेलिटी ना. म्हणटकूच जरी कोणी तरी विरोध करपाचो जर प्रयत्न केलो हांव फुल्ली एश्युरन्स दिता
सरकाराक की हांव हो प्रोजेक्ट फुडें घेवपाक लागून सरकारा बरोबर आसतलो. आदरणीय आमदारान जे एश्युरन्स दिल्ले आसात त्याच प्रमाणे आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान जे सांगिल्ले आसात, पूण आमकांय दिसता की गोंय सरकार एंटायर गोवा जो आसा तो डेव्हलप जावचो. एक ठरावीक तालुको किंवा ठरावीक एक कॉन्स्टिट्युएंसी डेव्हलप जावं हे आमचें ध्येय न्ही, पूण एंटायर गोवा इरस्पेक्टिव्ह ऑफ द ऑपोजिशन आसूं किंवा बाकीचो हो तो तुजो म्हजो तुजो म्हणनासतना आमी एंटायर गोंयचे दृश्टिकोनांतल्यान विचार करतले आनी पॉझिटिव्हली ह्या दृश्टिकोनांतल्यान आमी पावलां मारतात अशें एक एश्युरन्स म्हणजे ह्या वेळाचेर आदरणीय आमदाराक आसा. आता बातमी अपघाताची. मुंबई गोवा महामार्गावर गुरुवारी पहाटे भीषण अपघात झालाय. कणकवली येथील खासगी बस उलटून 4 जणांचा मृत्यू झालाय तर 30 प्रवासी गंभीर जखमी झालेत. पाहुयात सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झालाय. कणकवली येथे वागदे पुलाजवळ खासगी बसचा अपघात झालाय. गुरुवारी पहाटे 4च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. गड नदी पुलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झालाय. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या खासगी बसचा महामार्गावर हळवल फाटा येथे हा अपघात झाला. या अपघातात 30 जण जखमी झाले असून 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर तेथील उपजिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमध्ये एकूण 37 प्रवासी होते. दरम्यान या अपघातात 56 वर्षीय झरेबांबर दोडामार्ग येथील शैलजा प्रेमेंद्र माजी आणि 52 वर्षीय सातारा येथील अण्णा गोविंद नाले यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर इतर 2 मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. पुण्याहून गोव्याकडे जाणारी सदरची खासगी बस गुरुवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास हळवळ फाटा येथे आली असता चालकाचा ताबा सुटून खासगी बस पलटी झाली. अपघाताची खबर मिळताच स्थानिक नागरिक तसंच पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. जखमींना लागलीच उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर तातडीनं उपचारही सुरू करण्यात आले आहेत. त्यातील 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सकाळी 5:30 वाजता ज्यावेळी हा ॲक्सिडेंट घडला त्यावेळी वेगळ्या प्रकारचा आक्रोश तिथे जो झाला होता. त्याची ज्यावेळी पोलिसांनी आम्हाला फोन केला आणि आम्ही इथे सगळेजण धावलो. नगराध्यक्ष होते, आम्ही नगरसेवक होतो सगळे. आणि जी इथली परिस्थिती बघितल्यानंतर ज्यावेळी असं जाणवलं की खरोखरच म्हणजे इथला जो आक्रोश किंवा हे जे डॉक्टर्स आता इतकं जेवढं मदत कार्य करतायत त्यानंतर असं एक म्हणजे असं जे एक वातावरण जे निर्माण झालं आहे आणि इथली जी काही परिस्थिती आहे ती बघितल्यानंतर असं वाटतं की खरोखरच म्हणजे एक ॲक्सिडेंट काय झालं आणि काय ह्याची परिस्थिती आणि लोकांना याचा काय त्रास होतोय हे बघितल्याने बहु म्हणजे नगराध्यक्ष यांनी म्हणजे आम्ही सगळं नगरसेवकांनी सुद्धा भरपूर मदत कार्य केलं आहे. आणि जेवढं लोकांचे प्राण वाचवता येतील किंवा जेवढ्या लोकांना जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य आपण करण्याचा प्रयत्न येतं नगराध्यक्ष आम्ही आमच्या टीमने केलं आहे. आणि याही पुढे जरी काही त्यांना मदत लागली तर ती आम्ही जरूर इथे करू. कारण इथलं जी परिस्थिती बघितल्यानंतर आज जे डॉक्टर आहेत इथे 6 ते 7 डॉक्टर इथं आणि इतर त्यांचे कंपाऊंडर म्हणजे बाकीचे जे नर्स वगैरे आहेत ते जीवाचं रान करून इथे जे त्यांना पेशंटांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत ते बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की एक असं ह्याच्यानंतर असं काही घडू नये आणि याच्यावर जेवढी काही प्रिकॉशन घेता येईल ते हायवे प्रशासनाला सांगून आपण करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त आपण करू. मुंबई गोवा महामार्गावर कणकवली शहरानजीक असलेल्या हळवळ फाटा येथे तीव्र वळण आहे. या वळणावर यापूर्वी सातत्यानं अपघात झाले आहेत. कणकवली शहरातील फ्लायओव्हर ब्रिज ज्या ठिकाणी संपतो त्या ठिकाणी गड नदीवरील पुलानंतर अचानक हे वळण समोर येतं. वेगात असलेली वाहनं या ठिकाणी चालकाला आवरत नाहीत आणि अपघात घडतात. गेल्या काही महिन्यात सुमारे 5 ते 6 मोठी वाहनं या ठिकाणी अपघातग्रस्त झाली आहेत. आतापर्यंत अनेक जणांना या ठिकाणी आपला जीव गमावावा लागलाय. गुरुवारी झालेला अपघात देखील अशाच काहीशा प्रकारे घडला. वेगात असलेली बस या ठिकाणी आल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ही खासगी बस पलटी झाली. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. आता बातमी गुन्हेगारी जगतातून. गेल्या 5 वर्षात दक्षिण गोव्यातील 1310 जणांचा विविध गुन्हेगारी कारवायात समावेश असल्याचं समोर आलंय. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी विधानसभेत आमदार विरेश बोरकरांच्या विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या काही वर्षात राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतंय. गोव्याला मिनी बिहार अशी ओळख हळूहळू प्राप्त होते. त्यामुळे राज्यातून चिंता व्यक्त केली जाते. गेल्या 5 वर्षात दक्षिण गोव्यातील 1310 जणांचा विविध गुन्हेगारी कारवायात समावेश असल्याचं निदर्शनास आलंय. त्यात 1152 परप्रांतीयांचा
तर 158 झोपडपट्टीत राहणाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी विधानसभेत आमदार विरेश बोरकरांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरातून दिली आहे. झोपडपट्टी भागातील व्यक्तींचा गुन्हेगारी घटनांमध्ये मोठा सहभाग असल्याचं समोर आल्यानंतर तेथील नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी आणि त्यांना कायद्यांबाबतची माहिती देण्यासाठी देशभर प्रयास उपक्रम सुरू करण्यात आलाय. गोव्यातही हा उपक्रम राबवला जातोय. या उपक्रमाअंतर्गत जागृती करत असताना दक्षिण गोव्यातील 5 झोपडपट्ट्यांतील 1310 जणांचा गुन्हेगारी कृत्यात सहभाग असल्याचं निदर्शनास आलं. त्यात 1152 परप्रांतीय आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या 158 जणांचा समावेश आहे. उत्तर गोव्यातील झोपडपट्ट्यांमध्ये मात्र जागृती दरम्यान अशा व्यक्ती निदर्शनास आल्या नाहीत. परंतु या भागात नेहमी पोलिसांकडून गस्त घालण्यात येते. याशिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर पोलिसांकडून नजर ठेवण्यात येते असं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी उत्तरात म्हटलंय. दक्षिण गोवा पोलिसांनी शहापूर, दत्तगड बेतोडा, मोतीडोंगर मडगाव, आझादनगर मडगाव, बिर्ला झुवारी नगर वास्को या व्यतिरिक्त बायणा, न्यू वाडे, मांगूर हिल या झोपडपट्ट्यांमध्ये प्रयास उपक्रम राबवलाय. तिथे 2018 ते 2022 या 5 वर्षांच्या कालावधीत 1310 जणांचा विविध गुन्हेगारी कारवायात सहभाग असल्याचं उघड झाल्यानंतर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्याच कालावधीत राज्यात राबवण्यात आलेल्या भाडेकरू पडताळणी मोहिमात 4,29,067 जणांची ओळख पटवण्यात आली आहे. तर मुलांच्या अपहरणाच्या आणि मुले बेपत्ता होण्याच्या 255 तक्रारी गेल्या 5 वर्षात नोंद झाल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. गेल्या 5.5 महिन्यात 6 कंपन्यांकडून विजेच्या तक्रारी असल्याचं वीज मंत्र्यांच्या लेखी उत्तरातून उघड झालंय. आमदार विजय सरदेसाई यांनी विजेसंदर्भात विचारलेल्या लेखी प्रश्न उत्तरात वीज मंत्री विसुधीन ढवळीकरांनी दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. गेल्या 5.5 महिन्यात राज्यभरातील 6 उत्पादन कंपन्यांनी वीज खात्याला पत्र पाठवून विजेसंदर्भात तक्रारी केल्या आहेत. काम सुरू असताना वीज पुरवठ्यात व्यत्यय येत असल्यानं त्याचा मोठा आर्थिक फटका कंपन्यांना सहन करावा लागतोय. हीच खंत या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज खात्याला सादर केलेल्या पत्रातून केली आहे. आमदार विजय सरदेसाईंनी विजेसंदर्भात विचारलेल्या लेखी प्रश्नाला वीज मंत्री सुधीन ढवळीकरांनी दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. फिनोलेक्स कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं 1 ऑगस्ट आणि 5 सप्टेंबर 2022 रोजी 2 पत्रे सादर करून जुलै आणि ऑगस्टमध्ये 32 वेळा वीज पुरवठ्यात व्यत्यय आल्याचं सांगितलंय. महत्त्वाचं काम सुरू असताना वीज पुरवठा खंडित झाल्यानं कंपनीला नुकसान सहन करावं लागलं असं त्यांनी पत्रात म्हटलंय. पिसुर्ले इंडस्ट्री असोसिएशनने 22 डिसेंबर 2022ला पत्र पाठवून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं होणाऱ्या परिणामांची माहिती दिली आहे. अल्कोफिन कंपनीने ऑगस्ट महिन्यापासून प्रत्येक महिन्याला पत्र पाठवलंय. त्यात ऑगस्टमध्ये 35 वेळा, सप्टेंबरमध्ये 48 वेळा, ऑक्टोबरमध्ये 57 वेळा, नोव्हेंबरमध्ये 22 वेळा आणि डिसेंबरमध्ये 20 वेळा काम सुरू असताना वीज पुरवठा खंडित झाल्याचं म्हटलंय. या कालावधीत 90 तास वीज पुरवठा बंद राहिला असंही या कंपनीनं म्हटलंय. VAB इंडस्ट्री LLP कंपनीनं कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्यानं कामात व्यत्यय येत असल्याची तक्रार केली आहे. तर नैना कंटेनर्स आणि कृपा प्लास्टिक या दोन्ही कंपन्यांनी खंडित वीज पुरवठ्याची तक्रार केली असल्याचं उत्तरातून दिसून आलंय. जुलै 2022 पासून आतापर्यंत फिनोलेक्स, पिसुर्ले इंडस्ट्री असोसिएशन, अल्कोफिन, VAB इंडस्ट्री LLP, नैना कंटेनर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कृपा प्लास्टिक या कंपन्यांनी सरकारला पत्र पाठवून वीज पुरवठ्यातील समस्या आणि त्यांचा कंपनीवर होणारा परिणाम सरकारच्या निदर्शनास आणून दिलाय. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. तर वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.